श्री ज्ञानेश्वरी अध्याय 15। तेत अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये ओटाळू निरंतर। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक गोष्ट फार घट्ट बसलेली आहे, ती म्हणजे अहंकार, मीपणा। मी मोठा आहे, मी जाणतो आहे, माझं बरोबर आहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हा अहम धूपासारखा जाळून टाका। धूप जाळला की काय होतं? तो स्वतः जळतो आणि सुगंध देतो। तसाच अहंकार जाळला की जीवनात विनम्रतेचा सुगंध पसरतो। नाहम तेजे ओवाळू, अहंकार गेला की पुढे काय उरतं? नाहम, मी नाही। हा नाहम भाव म्हणजे अंधार नाही, तो तर प्रकाश आहे। जेथे मी नाही तिथे तो परमात्मा प्रगट होतो। असं सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, तसं नाहम आलं की अज्ञान नाहीस होत। सामरस्य पोटाळू, भाविक हो। साधनेचा शेवट इथे आहे, सामरस्य, एकरूपता। मी आणि तू नाही, जीव आणि शिव नाही, सर्वत्र एकच चैतन्य। हेच तत्व अद्वैत वेदांत सांगते। सर्वम खलविदम ब्रह्म। जसं नदी समुद्रात मिळाली की तिचं नाव रूप संपत, तसंच साधक परमात्म्यात विलीन होतो। मनुष्याच्या जीवनामध्ये अहंता, मीपणा, माझे, मोठेपण हा देह अभिमान, ज्ञानाचा ताठा, पदाचा ताठा आणि दिखाऊ वृत्ती जेव्हा अति होते, ती अहंता, मीपणा ज्ञानाने, भगवत चिंतनाने, सत्संगातून आणि सद्गुरूच्या कृपा आशीर्वादातून मंत्रमय भाव झाल्यावर अहंता संपते। हे संशोधन होणं म्हणजेच सायुज्यता भक्ती। मी न म, इदम न मम, मी हा देहभाव संपणं म्हणजेच खरी अध्यात्माची उंची सुरू होते। नाहम तेजे ओवाळू, मी नाही, मी जे अंतरीचा जो आत्मीय भाव, त्या तेजानं, त्या भगवत चिंतनाला, भगवत तेजाला ओवाळणं म्हणजे सामरस्य। इदम न मम, अहम ब्रह्मास्मी, या अवस्थेपर्यंतचा जो प्रवास, सामरस्य हे अगोदर अहम, मीपणा संपल्यानंतर, देहबुद्धी संपल्यानंतर ज्ञान तेज निर्माण होते आणि तो आध्यात्मिक ठेवा, मंत्रमय भाव, शब्दाचं पांडित्य नाही, माझे मी पण नाही, देहबुद्धी संपणं म्हणजेच खरं सामरस्य, भगवतमय भाव निर्माण होणं। हे खरा स्व आत्मय भाव आहे आणि हे अक्षर परब्रह्म जीवनामध्ये येणं, जीवनात उतरणं। मौन गा तुझे राशीनाम, मौनमय अवस्थेमध्ये सतत, निरंतर, नित्य, नूतन, आनंदमय भाव, भगवतमय तद्रूप तुर्यातीत अवस्थेमध्ये आपली सदैव असण्याची आत्मीय भाव जागृती म्हणजेच अध्यात्म कळू येणं आणि ते जीवनाचं अंग होणं, यालाच आत्म परमात्म ऐक्य रूप सामरस्य, आपलं अस्तित्व भगवतमय
होणं हेच खरं आध्यात्मिक उन्नतीचं चांगलं लक्षण